नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मी राजेश न्यारे। बघा, आपण मागच्या लेक्चर पासून मित्रांनो एक पीवायक्यू सिरीज जी आहे सुरू करण्यात आलेली आहे। ते पोलीस भरतीसाठी स्पेशल पीवायक्यू सिरीज आहे आणि यामध्ये बघा मागच्या 8 ते 10 वर्षापासून जेवढे काही प्रीवियस इयरचे प्रश्न आपण विचारण्यात आलेले आहेत ते या सिरीजच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्या बघा आपण सुरुवातीला 2-3 लेक्चर मध्ये जे जिओग्राफी आहे त्याचे प्रश्न कव्हर करण्याचा जो आहे प्रयत्न केलेला होता। आता पुढच्या लेक्चर मध्ये बघा आपण यावेळेस आधुनिक भारताचा इतिहास यामधील एक महत्त्वाचा टॉपिक आहे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय त्यांचे काही प्रीवियस इयरचे प्रश्न जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। कारण बघा गव्हर्नर जनरल राहू द्या, व्हाईसरॉय राहू द्या, त्यांचे कार्यकाळ यावर प्रश्न तुम्हाला पडताना दिसते। जसं वॉरेन हेस्टिंग आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे, वेलेस्ली आहे, त्याच्यानंतर बघा तुम्हाला विल्यम बेंटिक, लॉर्ड डलहौसी, रिपनराव, कर्झनराव यावर बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला या व्हाईसरॉयला पडताना दिसते। तर ते व्हाईसरॉय तुम्हाला करणे आवश्यक राहणार आहे। कारण बघा व्हाईसरॉयवर जे प्रश्न आलेले आहेत ते मागच्या 8 ते 10 वर्षात मॅक्झिमम प्रश्न रिपीटेड झालेले आहेत आणि ते रिपीटेड प्रश्न जर तुम्हाला कव्हर करायचे आहेत ते हे वारंवार प्रश्न जे येतात तेच ते प्रश्न वारंवार रिपीट विचारले जातात। म्हणून बघा या प्रश्नाचं जर अनालिसिस तुम्ही प्रॉपरली करण्याचा प्रयत्न केला तर यावरचा तुमचा कोणताही प्रश्न चुकणार नाही। तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला। बघा आता जो पहिल्यांदा जो प्रश्न आलेला बघा तुम्हाला हा पहिल्या नंबरचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता। तो प्रश्न आलाय लातूर चालक सुद्धा आलेला होता। लातूर चालकला तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे। पुढे बघा हा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता। प्रश्न बघा भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता हा प्रश्न विचारलेला आहे। लातूरला सुद्धा आलेला म्हटलं होतं। बघायचं उत्तर ऑप्शन कडे चला। वॉरेन बेंटिक नाही, कर्झन। तर लक्षात घ्यायचं आहे भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता त्याचं उत्तर येणार बघा यापैकी नाही। त्याचं नाव आहे लक्षात ठेवायचं आहे भारताचा पहिला व्हाईसरॉय होता लॉर्ड कॅनिंग। लक्ष द्या इकडे बघा लॉर्ड कॅनिंग जो आहे तो बनलेला होता भारताचा पहिला व्हाईसरॉय। ऑप्शनला काहीच नाही, लक्षात घ्या इकडे बघा भारताचा पहिला व्हाईसरॉय जर आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवा तो बनलेला आहे लॉर्ड कॅनिंग। आणि लॉर्ड कॅनिंग साठी कायदा आलता बघा राणीचा जाहीरनामा, प्रसिद्ध कायदा आलेला आहे लक्षात घ्या राणीचा जाहीरनामा किंवा यालाच बघा एक पुन्हा नाव आहे भारतीय सुशासन कायदा। लक्षात घ्या भारतीय सुशासन कायदा म्हणून सुद्धा ओळखला जाते आणि आला होता बघा 1858 ला हा जो आहे कायदा आलेला होता राणीचा जाहीरनामा किंवा भारतीय सुशासन कायदा 1858। आणि यानुसार बघा जो आतापर्यंत गव्हर्नर जनरल राहत होता तोच बनला भारताचा व्हाईसरॉय। त्यामुळे बघा पहिला जो व्हाईसरॉय बनण्याचा मान ज्या व्यक्तीला गेलेला आहे तो व्यक्ती होता लॉर्ड कॅनिंग जो बनलाय भारताचा पहिला व्हाईसरॉय राणीचा जाहीरनामा किंवा भारतीय सुशासन कायदा 1858 नुसार। दुसरी गोष्ट बघा पुन्हा प्रश्न बनणार इथे का बघा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विचारते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जर विचारला तर लक्षात घ्यायचं लॉर्ड विल्यम बेंटिक। जो लॉर्ड विल्यम बेंटिक राहणार आहे तो बनणार आपला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, तो राहणार आहे लॉर्ड विल्यम बेंटिक। जर तुम्हाला विचारलं बघा शेवटचा जर विचारलं लक्षात ठेवायचा आहे शेवटचा गव्हर्नर जनरल तर तो राहणार मित्रांनो बघा लॉर्ड माउंटबॅटन। शेवटचा जर आपल्याला विचारला तर लक्षात घ्या लॉर्ड माउंटबॅटन हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल राहणार आहे 1947 ला। पुढे स्वतंत्र भारताचा पहिला विचारते तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जरी विचारला तरी तो सुद्धा राहणार लक्षात घ्या लॉर्ड माउंटबॅटन। स्वतंत्र भारताचा पहिला। आता इथे कन्फ्युजन वाढते स्वतंत्र भारताचा पहिला आणि स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल यावर प्रश्न निघालेला आहे। इथे क्लिअर राहा बघा इथे स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जर तुम्हाला विचारला तो येणार लॉर्ड माउंटबॅटन। आणि जर म्हटलं इथं बघा स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल लक्षात ठेवायचं आहे जर तिथे प्रश्नाला तुम्हाला विचारला आहे भारतीय गव्हर्नर जनरल जर प्रश्न म्हणून आला त्याचं उत्तर येणार सी राजगोपालचारी। लक्षात ठेवा सी राजगोपालचारी जे राहणार आहे ते आहे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल। हा शब्द लक्षात ठेवायचा आहे भारतीय विचारला तर सी राजगोपालचारी, स्वतंत्र भारताचे पहिले लॉर्ड माउंटबॅटन, शेवटचे लॉर्ड माउंटबॅटन आणि पहिला गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड विल्यम बेंटिक। प्रश्न होता आपल्याला इथं बघा
का भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग, जो 1858चा राणीचा जाहीरनामा यानुसार जो आहे हा आपला व्हॉइसरॉय बनलेला आहे. आणि लॉर्ड कॅनिंगच्या काळातच बघा एक प्रसिद्ध आणि भारतीय आधुनिक भारताच्या इतिहासातील एक वादग्रस्त घटना म्हणजे बघा 1857चा उठाव, ज्याला आपण पहिले स्वातंत्र्य युद्ध सुद्धा म्हणतो, हा लक्षात ठेवा लॉर्ड कॅनिंग यांच्या कालखंडातच घडलेला आहे. तर या प्रश्नासंबंधी बघा एवढे जे आणखी प्रश्न तयार होऊ शकतात ते कव्हर करून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. पुढे बघा नेक्स्ट प्रश्न तुम्हाला बघा हा प्रश्न आलेला आहे बघा. मुंबई कारागृह 2024 ला सुद्धा आलेला आहे. लोहमार्ग, अमरावती शहर आणि 20 पेक्षा अधिक वेळा. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं आहे का गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय यांचे प्रश्न जे आहे हे मॅक्झिमम रिपीट होतात आणि रिपीट होत असल्याच्या कारणाने बघायला कव्हर करून ठेवणं तुम्हाला आवश्यक राहणार आहे. प्रश्न बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शनला लक्षात घ्यायचं, याचं उत्तर येते लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनला आपण म्हणतो बघायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक जो राहणार आहे तो होता लॉर्ड रिपन. हा जो व्हॉइसरॉय भारतासाठी अतिशय चांगल्या व्हॉइसरॉय पैकी एक राहणार आहे लॉर्ड रिपन. बघा लॉर्ड रिपनच्या कालखंडात काही घडलेल्या गोष्टी बघून घ्यायच्या आहेत. बघा लॉर्ड रिपनचा पहिले तर बघा कार्यकाळ राहणार आहे 1880 ते 1884. या कालखंडात हा गव्हर्नर जनरल भारतात होऊन गेलेला आहे लॉर्ड रिपन. याच्या काळात बघा काय काय गोष्टी झालेल्या आहेत. पहिल्या नंबरला सर्वात पहिले याच्या काळात झाला आहे पहिला फॅक्टरी ऍक्ट. लक्षात ठेवा पहिला फॅक्टरी ऍक्ट 1881 ला ज्या व्यक्तीच्या कालखंडात आलेला आहे तो व्यक्ती होता लॉर्ड रिपन. नंबर 2 बघा याच्याच काळामध्ये एक आलेला आहे हंटर कमिशन. 1882 ला जे आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी, लक्षात ठेवा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी हंटर कमिशन नेमलेलं होतं. या कमिशन पुढे बघा महात्मा ज्योतिराव फुले, पंडिता रमाबाई, सर सय्यद अहमद खान या व्यक्तींनी बघा आपली साक्ष सुद्धा दिलेली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी आलेलं कमिशन होतं हंटर कमिशन 1882. पुढे बघा याच व्यक्तीच्या काळात झाली बघा नियमित जनगणना. लॉर्ड मेयो 1872 यांच्या काळात जनगणना सुरू झाली आहे, पण नियमित जनगणना करण्याचा मान या व्यक्तीला जाते, तो व्यक्ती आहे लॉर्ड रिपन. लक्षात ठेवा यांनीच बघा वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, लक्षात ठेवायचं आहे वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो आहे या व्यक्तीने काय केला तर रद्द केला. वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट पारित करणारा व्यक्ती होता लॉर्ड लिटल, त्याला रद्द करणारे व्यक्ती राहिले लॉर्ड रिपन. यांनी वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो आहे रद्द केला. आणि यांनी बघा लॉर्ड रिपनने आपल्या कालखंडात स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा पारित केला होता. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा पारित केल्यामुळेच लॉर्ड रिपनला आपण म्हणतो, लक्षात घ्यायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून या व्यक्तीला ओळखलं जाते, तो व्यक्ती आहे लॉर्ड रिपन. आणि त्यांच्या कालखंडात या काही चांगल्या घडामोडी सुद्धा झालेल्या आहेत. तर महत्वाचं आहे कार्यकाळ लक्षात ठेवा 1880 ते 1884 हा व्यक्ती आपल्या इथे येऊन गेलेला आहे लॉर्ड रिपन. ऑप्शन दुसरं बघा लॉर्ड विल्यम बेंटिक. थोड्या वेळ पहिले सांगितलं आहे लॉर्ड विल्यम बेंटिक जो होता लक्षात घ्यायचा आहे तो आहे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. इकडे लक्षात ठेवा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, इथे लक्षात घ्यायचं आहे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हटलं तर लॉर्ड विल्यम बेंटिक. बेंटिकच्या काळात बघा इंग्रजी शिक्षणाची सुरुवात सुद्धा आपल्या देशामध्ये झाली होती लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात. आणि लॉर्ड विल्यम बेंटिक हाच व्यक्ती आहे ज्याने लक्षात ठेवा 1829 ला सती प्रथा जे आहे यावर बंदी घालणारा कायदा सुद्धा पारित केलेला होता, तो व्यक्ती राहिलेला आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. पुढे बघा लॉर्ड वेलेस्ली. लॉर्ड वेलेस्लीला आपण म्हणतो, लक्षात घ्यायचं आहे तैनाती फौजेचा जनक. ज्याने आपल्या इथे तैनाती फौज लावलेली आहे तो व्यक्ती राहिलेला आहे, लक्षात घ्या मित्रांनो लॉर्ड वेलेस्ली. हा लॉर्ड वेलेस्लीच आहे ज्याने भारतामध्ये तैनाती फौज लावलेली होती, म्हणून त्याला म्हणतो आपण तैनाती फौजेचा जनक लॉर्ड वेलेस्ली. आणि लॉर्ड डलहौसी याला म्हणतो आपण आधुनिक भारताचा निर्माता. लॉर्ड डलहौसीच्या काळात लक्षात घ्या तुम्हाला रेल्वे आहे, पोस्ट ऑफिस आहे, त्याच्यानंतर तारा यंत्राची सुरुवात झालेली आहे. विधवा पुनर्विवाह कायदा यांच्या काळात पारित झालेला होता. आणि पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे 16 एप्रिल 1853 ला याच व्यक्तीच्या कालखंडात जे आहे पहिल्यांदा धावलेली होती. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो याला म्हणते आधुनिक भारताचा निर्माता म्हणून आपण लॉर्ड डलहौसी या व्यक्तीला ओळखलं जाते. हे चारही जे गव्हर्नर तुम्हाला दिलेले आहे प्रत्येक गव्हर्नर आयएमपी आहे, कारण हेच गव्हर्नर वारंवार एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जातात. म्हणून लक्षात ठेवा हा प्रश्न तुम्हाला आयएमपी राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक तर तो आहे लॉर्ड रिपन. काही इकडे लक्ष द्या बघा एक फेमस आहे तुम्हाला बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक विचारते, लक्षात घ्यायचा आहे आर्थिक विकेंद्रीकरणाचा
जनक आणि आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लक्षात ठेवा. ज्या व्यक्तीला आपण म्हणणार आहे तो व्यक्ती होता आर्थिक लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो नावाचा जो व्यक्ती राहणार आहे याला म्हणते आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक. तो राहणार आहे लॉर्ड मेयो. पुढे बघा, वृत्तपत्रांचा मुक्तीदाता. प्रश्न विचारते का वृत्तपत्रांचा मुक्तीदाता म्हणून कोणता गव्हर्नर जनरल ओळखला जाते? त्याचं नाव आहे चार्ल्स मेटकॉफ. चार्ल्स मेटकॉफ नावाचा जो व्यक्ती आहे त्याला म्हणतो आपण वृत्तपत्रांचा मुक्तीदाता. आणि आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक ज्या व्यक्तीला म्हणतात तो आहे लॉर्ड मेयो. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक. इथे प्रश्न होता मित्रांनो बघा, आपल्याला प्रश्न विचारला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? तर तो होता लॉर्ड रिपन. 1880 ते 1884 चा कालखंड आलेला आहे. तर या प्रकारे बघा हे सगळे प्रश्न तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून कव्हर होतात. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. तिसरा प्रश्न आपला बघा आजचा. तिसरा प्रश्न तुम्हाला विचारलाय बघा, हा सुद्धा बघा मुंबई लोहमार्ग, नागपूर, पुणे या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? आताच मी मागच्या लेक्चर आपल्या मागच्या प्रश्नाला एक्सप्लेन करताना तुम्हाला सांगितलं होतं की सतीप्रथा जो आहे लॉर्ड विल्यम बेंटिकने आपल्या इथे जो आहे तो कायदा बंद केलेला होता. सतीप्रथा बंद केलेली आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिकच्याच काळामध्ये लक्षात घ्या इंग्रजी शिक्षणाची सुरुवात सुद्धा आपल्या यांच्याच काळामध्ये झालेली आहे. ते व्यक्ती होते लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळामध्येच बघा 1829 ला हा कायदा जो आहे लक्षात ठेवा सती प्रथा बंदी कायदा बंद करण्यात आलेला आहे. यांच्या काळात पुन्हा लक्षात घ्या इंग्रजी शिक्षणाची सुरुवात. तर इंग्रजी शिक्षणाची सुरुवात जर कोणाच्या कालखंडात झाली ते होते लॉर्ड विल्यम बेंटिक. 1835 ला लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या काळामध्येच इंग्रजी शिक्षणाची सुरुवात सुद्धा झालेली आहे लक्षात ठेवा. दुसरं बघा रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह IMP आहे बघा. बंगालचा पहिला गव्हर्नर. व्हेरी इम्पॉर्टंट विचारते बंगालचा पहिला गव्हर्नर कोण आहे? तर तो आहे रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा पहिला गव्हर्नर. आणि इथे प्रश्न आला बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. जर प्रश्न विचारला की बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण तर त्याचं उत्तर येते बघा वॉरेन हेस्टिंग. वॉरेन हेस्टिंग जो आहे तो आलाय बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर म्हटलं तुम्हाला रॉबर्ट क्लाइव्ह. भारताचा जर विचारलं लक्षात ठेवा तर भारताचा पहिला जर म्हटलं तुम्हाला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जर इथे शब्द भारताचा आला तर लक्षात ठेवा तो व्यक्ती येणार आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. कन्फ्युज नाही. क्लिअर करा बघा इथे सर्वात पहिले बंगालचा पहिला गव्हर्नर तो येणार रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा पहिला गव्हर्नर. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग. 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला होता. आणि या ऍक्ट नुसार बघा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनण्याचा मान वॉरेन हेस्टिंगला गेलेला आहे. 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. त्यानंतर बघा तिसरा व्यक्ती आहे तो आपल्याला बघा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल तर तो होता लॉर्ड विल्यम बेंटिक. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. 1833 चा चार्टर ऍक्ट आलेला आहे. त्या 1833 च्या चार्टर ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल बदलून तो बनलाय भारताचा गव्हर्नर जनरल. आणि पहिला बनण्याचा मान गेला होता लॉर्ड विल्यम बेंटिक. लक्षात ठेवा लॉर्ड कर्झन एका गोष्टीसाठी बदनाम राहिलेला व्हाईसरॉय आलेला आहे लक्षात ठेवा. ती गोष्ट म्हणजे बंगालची फाळणी. ज्या व्यक्तीने बंगालची फाळणी केलेली आहे तो व्यक्ती होता लॉर्ड कर्झन 1905 ला. आणि याच व्यक्तीने बघा वायव्य सरहद्द प्रांत विचारते वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला. तो वायव्य सरहद्द प्रांत ज्या व्यक्तीने निर्माण केलेला आहे तो होता लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनने आपल्या इथे असंख्य चांगल्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण एक वाईट गोष्ट झाली ते म्हणजे लक्षात ठेवायचं आहे बंगालची फाळणी. त्या गोष्टीसाठी हा बदनाम झालेला व्हाईसरॉय राहणार आहे लॉर्ड कर्झन. लॉर्ड रिपन आताच बघितला होता स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक ज्याला म्हणतो तो व्यक्ती होता लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनच्या काळासोबत बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट सुद्धा लॉर्ड रिपनच्या काळामध्ये आलेला आहे. हंटर कमिशन सुद्धा यांच्या काळामध्ये आलेलं होतं. तेच प्रश्न तुम्हाला कव्हर होतात. क्लिअर आहे तर या प्रश्नावर बघा एवढे प्रश्न तुम्हाला माहित असणं जरुरी आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा 4था नंबरचा प्रश्न आपल्याला खालील व्हाईसरॉय यांच्या बघा कार्यकाळानुसार चढत्या क्रमाने लावा. चढत्या क्रमाने म्हटलेला आहे बघा. पहिलं सर्वात पहिले लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाळ लक्षात ठेवायचा आपल्याला. लॉर्ड कॅनिंग जो आहे लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाळ जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा कॅनिंगचा कार्यकाळ 1856 ते 1862 हा लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाळ आहे. लॉर्ड रिपन
रिपनला ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलेला आहे तो होता 1880 ते 1884 जो आहे तो राहिलेला आहे लॉर्ड रिपन. तिसरा होता लॉर्ड डफरीन. लॉर्ड डफरीनचा कार्यकाळ लक्षात ठेवा मित्रांनो, लॉर्ड डफरीनचा कार्यकाळ जो राहिलेला आहे तो आहे 1884 ते 1888. लास्ट मध्ये आला लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन जो आहे जो बंगालच्या फाळणीसाठी प्रसिद्ध राहिलेला गव्हर्नर जनरल आहे त्याचं नाव आहे लॉर्ड कर्झन. 1899 ते 1905. आणि चढता क्रम म्हणजे खालून वरती जायचं बघा. सर्वात पहिला येणार आपला लॉर्ड कॅनिंग, दुसरा येणार लॉर्ड रिपन, तिसरा येणार लॉर्ड डफरीन आणि चौथा येणार लॉर्ड कर्झन. म्हणजे अ ब क आणि ड. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर राहणार आहे अ ब क आणि ड. आता त्यांच्यात काय तर बघा, लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक माहित आहे. लॉर्ड कर्झन बंगालची फाळणी किंवा वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करणारा व्यक्ती होता लॉर्ड कर्झन. लॉर्ड कॅनिंग जो आहे तो आहे भारताचा पहिला व्हाईसरॉय. आपला पहिला जो व्हाईसरॉय आलेला आहे तो व्यक्ती होता लॉर्ड कॅनिंग, लक्षात ठेवा. आणि लॉर्ड डफरीन जो आहे या लॉर्ड डफरीनच्या काळातच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, याच्या काळातच झाली आहे काँग्रेसची स्थापना. 28 डिसेंबर 1885 ला लक्षात ठेवा काँग्रेसची स्थापना झाली आहे लॉर्ड डफरीनच्या काळात. तर डफरी वाजवत काँग्रेसची स्थापना झालं. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता की काँग्रेसची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली. मित्रांनो तो आहे लॉर्ड डफरीन. आणि डफरीनच्या काळातच बघा काँग्रेसची स्थापना 1885 ला झालेली आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बघा अ ब क आणि ड. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा. पुढे प्रश्न विचारला तुम्हाला बघा बीड पोलीसला आलेला आहे. 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत हा प्रश्न रिपीट झालेला आहे. आणि वारंवार मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो का यावरचे प्रश्न मॅक्झिमम वेळा रिपीटेड झालेले प्रश्न आहे. म्हणून हे प्रश्न तुम्ही चांगल्या लेवलनं करून ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा इथे काय प्रश्न आलेला आहे, भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात. सिव्हिल सेवेचा जनक तो व्यक्ती लक्षात ठेवायचा आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिसला म्हणतो आपण बघा सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक जो राहणार आहे तो व्यक्ती होता लॉर्ड कॉर्नवॉलिस. ज्या कार्यकाळ लक्षात ठेवायचा बघा 1786 ते 1793 पर्यंत हा व्यक्ती जो आहे आपला गव्हर्नर जनरल म्हणून काम केलं होतं लॉर्ड कॉर्नवॉलिस. याला म्हणतात सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक. पुढे बघा लॉर्ड कॉर्नवॉलिसने एक पद्धत लावली आपल्या त्याचं नाव आहे कायम धारा पद्धत. विचारते का भारतामध्ये कायमधारा पद्धत लावणारा व्यक्ती कोण होता, तो होता लॉर्ड कॉर्नवॉलिस, ज्याने लावली आहे कायमधारा पद्धत 1793 ला. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस ज्याला म्हणतो आपण भारतीय सिव्हिल सेवेचा जनक जो आहे तो आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. पुढे बघा लॉर्ड डलहौसी याला म्हणते आधुनिक भारताचा निर्माता. बघा मित्रांनो लॉर्ड डलहौसी जो राहणार आहे त्याला म्हणतो आपण आधुनिक भारताचा निर्माता. रेल्वे, पोस्ट ऑफिस, तारायंत्र या सगळ्यांची सुरुवात करणारा व्यक्ती होता लॉर्ड डलहौसी. याला म्हणते आधुनिक भारताचा निर्माता. पुढे आलाय वॉरेन हेस्टिंग. वॉरेन हेस्टिंगने बघा कलेक्टर पद निर्माण करणारा. लक्षात ठेवा कलेक्टर पद जे आहे निर्माण करणारा जो व्यक्ती राहणार आहे तो लक्षात ठेवायचा आहे तो होता कोण, वॉरेन हेस्टिंग, याने कलेक्टर नावाचं पद निर्माण केलेलं आहे. आणि वॉरेन हेस्टिंग असं आला लक्षात घ्या मित्रांनो बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. लक्षात ठेवा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल जो राहणार आहे तो सुद्धा राहिला होता वॉरेन हेस्टिंग. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, कलेक्टर पद निर्माण करणारा म्हटलं तरी वॉरेन हेस्टिंग. लॉर्ड मिंटो जो आहे 1909 चा कायदा लॉर्ड मॉर्ले मिंटो कायदा हा लॉर्ड मिंटोच्या काळामध्ये आलेला होता. तर हेच जे आहे तुम्हाला प्रश्न या माध्यमातून करतात. भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणते, तो आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. स्थानिक स्वराज्य संस्थेचा लॉर्ड रिपन. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक तुम्हाला तर लॉर्ड मेयो. आणि आधुनिक भारताचा निर्माता जर विचारला लक्षात ठेवा लॉर्ड डलहौसी, याला म्हणते आधुनिक भारताचा निर्माता. शेवटी एक प्रश्न पुन्हा विचारते का खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलला वृत्तपत्रांचा मुक्तीदाता म्हणून आपण ओळखलं जातो, तो होता चार्ल्स मेटकॉफ. चार्ल्स मेटकॉफला लक्षात ठेवा हे नाव महत्वाचं आहे चार्ल्स मेटकॉफ. आणि चार्ल्स मेटकॉफला लक्षात ठेवा आपण म्हणतो वृत्तपत्रांचा मुक्तीदाता म्हणून ओळखला जाणारा व्यक्ती जो होता तो होता चार्ल्स मेटकॉफ, वृत्तपत्रांचा मुक्तीदाता. या प्रकारे हा प्रश्न तुमचा कव्हर होते का आपला जो आहे सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक कोणाला म्हटलं जाते, तो होता लॉर्ड कॉर्नवॉलिस. नेक्स्ट बघा हा प्रश्न मी आता थोड्या पहिले तुम्हाला डिस्कस केलेला होता. बीड पोलीस 2016 ला प्रश्न आलेला आहे. बघा प्रश्न काय होता,
वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला? आता सांगितलं वायव्य सरहद्द प्रांत ज्या व्यक्तीने निर्माण केलेला आहे तो व्यक्ती होता लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनने बघा वायव्य सरहद्द प्रांत सुद्धा आपल्या इथे निर्माण केलेला आहे. पुढे बघा लॉर्ड कर्झन संबंधित गोष्ट बघायचा कार्यकाळ. सर्वात पहिले बघा लॉर्ड कर्झनचा जो कार्यकाळ राहिलेला आहे तो आहे 1899 ते 1905. याच्या काळातली फेमस घटना म्हणजे आहे बंगालची फाळणी. लक्षात ठेवा बंगालची फाळणी कधी झाली तर 1905 आणि रद्द जी झालेली आहे ती रद्दची तारीख लक्षात ठेवायची 12 डिसेंबर 1911. 12 डिसेंबर 1911 या तारखेला बंगालची फाळणी रद्द झाली. आपल्या इथे एक राजाला तर राजा पंचम जॉर्ज यांनी बघा 12 डिसेंबर 1911 ला तिसरा दिल्ली दरबार भरवला. त्या दिल्ली दरबारात पहिली घोषणा केली की बंगालची फाळणी आम्ही रद्द करणार आहोत आणि राजधानी इथेच लक्षात ठेवा कलकत्त्यावरून दिल्लीला जे आणण्यात आलेले आहे ते 1911 ला आपली राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला आणण्यात आलेली आहे. लॉर्ड कर्झन लक्षात ठेवा. लॉर्ड कर्झनच्या काळात बंगालची फाळणी 1905 रद्द झाली 12 डिसेंबर 1911. कार्यकाळाचं लक्षात ठेवा 1899 ते 1905 हा कालखंड याचा राहिलेला आहे. सर्वात जास्त बघा रेल्वेचे सर्वाधिक विस्तारीकरण. विचार तुम्हाला का रेल्वेचे सर्वाधिक विस्तारीकरण कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये करण्यात आलेले आहे? तो व्यक्ती सुद्धा होता लॉर्ड कर्झन आणि कर्झनने बघा वायव्य सरहद्द प्रांत जो आहे तो निर्माण केलेला होता. ऑप्शन मध्ये बघा पुढे चला लॉर्ड डलहौसी आधुनिक भारताचा निर्माता. रेल्वे त्यानंतर बघा तारा यंत्र आहे पोस्ट ऑफिस आहे किंवा दत्तक वारसा नामंजूर लावणारा व्यक्ती सुद्धा होता लॉर्ड डलहौसी. डलहौसीचा कार्यकाळ माहित पाहिजे तो आहे बघा 1848 ते 1856 या कालखंडात राहिलेला आहे लॉर्ड डलहौसी. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड विचारते मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कधी आला? तो आलेला आहे 1919 ला कायदा आलेला आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. आणि लॉर्ड लिंलिथगो जो आहे तो पुढे राहणार आहे याचं सध्या आपल्याला काम राहणार नाही. त्यामुळे बघा एवढे प्रश्न तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून आधारावर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे बघा. 7 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारला होता बघा खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल लक्षात ठेवा बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला? पुणे सर पेपरला प्रश्न आला होता. उत्तर बघायचं इथे तो आहे लक्षात ठेवायचा आहे 1833 चा चार्टर ऍक्ट. या ऍक्ट नुसार लक्षात ठेवा बंगालचा गव्हर्नर जनरल हा बनला भारताचा गव्हर्नर जनरल आणि कायदा होता 1833 चा चार्टर ऍक्ट. बघा आता पहिला प्रश्न आहे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल तो लक्षात ठेवा वॉरेन हेस्टिंग. वॉरेन हेस्टिंग जो आलेला आहे तो आहे बघा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनलेला आहे वॉरेन हेस्टिंग. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल तो राहिला आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. लक्षात ठेवा लॉर्ड विल्यम बेंटिक जो आहे तो राहणार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जो बनला होता 1833 चा चार्टर ऍक्ट. आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनण्याचा मान बघा 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. महत्वाचं आहे 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. या ऍक्ट नुसार हा बनला बंगालचा गव्हर्नर जनरल आणि 1833 चा चार्टर ऍक्ट यानुसार हा बनला आहे भारताचा गव्हर्नर जनरल हा 1833 च्या चार्टर ऍक्टने बनलेला आहे. त्यामुळे बघा हे महत्वाचं राहते. पुढे बघा रे भारत सरकार कायदा 1858 याचंच नाव आहे राणीचा जाहीरनामा. लक्षात ठेवा राणीचा जाहीरनामा म्हणतो आपण याला 1858 आणि यानुसार बघा एक पद निर्माण झालं होतं व्हाईसरॉय आणि बघा पहिला व्हाईसरॉय बनण्याचा मान ज्या व्यक्तीला गेला तो व्यक्ती होता लॉर्ड कॅनिंग. लक्ष घ्या मित्रांनो तो राणीच्या जाहीरनाम्यानुसार 1858 ला पहिलं एक पद निर्माण झालं व्हाईसरॉय आणि पहिला व्हाईसरॉय बनण्याचा मान ज्या व्यक्तीला गेलेला होता तो व्यक्ती होता लॉर्ड कॅनिंग. लक्षात ठेवा भारताचा पहिला व्हाईसरॉय तो जर म्हटलं आपण लॉर्ड कॅनिंग. मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा जो आहे तो लक्षात ठेवा 1919 ला आलेला नाही तर मॉर्ले मिंटो कायदा 1909. इकडे लक्ष द्या मॉर्ले मिंटो कायदा. मॉर्ले मिंटो कायदा आपल्याला आलेला आहे 1909 ला आणि एक आहे बघा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. कोणता कायदा म्हटलेला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हा आला आहे 1919. हे दोन्ही कायदे महत्वाचे आहे. मॉर्ले मिंटो 1909 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919. पहिला व्हाईसरॉय बनला आपला लॉर्ड कॅनिंग. पहिला गव्हर्नर जनरल बंगालचा म्हटलं तर वॉरेन हेस्टिंग आणि भारताचा म्हटलं लक्षात ठेवा लॉर्ड विल्यम बेंटिक आणि कायदा होता
1833चा चार्टर ऍक्ट यानुसार तो बनलेला आहे. ते प्रश्न तुम्हाला बघा वारंवार त्याच ठिकाणी प्रश्न फिरताना दिसत आहे. म्हणून मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की हे जे प्रश्न आहे मॅक्झिमम वेळा रिपीट झालेले आहेत, त्यामुळे बघा रिपिटेशन करून ठेवणे आवश्यक राहणार आहे. यामधले प्रश्न तुम्ही एकही सोडू नका, वारंवार विचारले जातात. पुढे बघा प्रश्न बघा मुंबई लोहमार्ग 2018 प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा रॉबर्ट क्लाइव्ह लक्षात ठेवा, रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल, बिहार आणि ओडिसा येथील मुघल राज्यकर्त्याकडून बघा दिवाणी स्वीकारली. कोणी म्हटलं तर रॉबर्ट क्लाइव्ह. आता रॉबर्ट क्लाइव्ह कोण होता, काय होता जाणून घेऊ. बघा पहिल्यांदा सर्वात पहिले रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे तो राहिला बघा बंगालचा पहिला गव्हर्नर. लक्षात ठेवायचा मित्रांनो, बंगालचा पहिला गव्हर्नर जो राहिलेला आहे तो राहिला रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा पहिला गव्हर्नर म्हटलं तर आपण रॉबर्ट क्लाइव्ह. खाली या पहिली लढाई एक महत्वाची आहे, प्लासीची लढाई. लक्षात ठेवा प्लासी लढाई तुम्हाला विचारते 23 जून 1757. 23 जून 1757 ला बघा प्लासीची लढाई आपल्या इतिहासामध्ये प्रसिद्ध राहणार आहे. पुढे एक लढाई झाली बघा बक्सारची लढाई. लक्षात ठेवा बक्सारची लढाई सुद्धा विचार तुम्हाला. बक्सारचं युद्ध म्हणतो आपण 22 ऑक्टोबर 1764. दोन लढाया आपल्या इतिहासात गाजलेल्या आहेत, प्लासी आणि बक्सार. प्लासीची लढाई झाली 23 जून 1757 ला. बक्सारची लढाई लक्षात ठेवा 22 ऑक्टोबर 1764, ज्यावेळेस रॉबर्ट क्लाइव्ह गव्हर्नर जनरल नव्हतं. बक्सारची लढाई झाली. बक्सारची लढाई इंग्रजांनी जिंकलेली आहे आणि इंग्रजांनी बक्सारची लढाई जिंकल्याच्या नंतर बघा एक तह मोठा होणार होता, ज्याचं नाव आहे अलाहाबादचा तह, जो लक्षात ठेवा 1765 ला हा तह करण्यात आलेला आहे. ज्याचं नाव आहे अलाहाबादचा तह 1765. आणि अलाहाबादचा तह 1765 या त्यानुसार लक्षात घ्या मित्रांनो. इथून बघा बंगाल, त्यानंतर होता बिहार आणि ओरिसा, तीन प्रांत होते. बंगाल, बिहार आणि ओरिसा या तिन्ही प्रांताचा बघा दिवाणीचा अधिकार जो आहे तो इंग्रजांना प्रदान करण्यात आलेला होता. या तहानुसार जो तो आहे अलाहाबादचा तह 1765 जो झाला होता बक्सारच्या लढाईच्या नंतर. त्यामुळे बघा याचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे 1765. ऑप्शनला बघा 1766 हे येत नाही, 78 नाही, 81 नाही, उत्तर येते 1765. 1765 ला त्यांना दिवाणीचे अधिकार जे आहे ते देण्यात आलेले आहे. आणि त्यावेळेस गव्हर्नर आला होता रॉबर्ट क्लाइव्ह. लक्षात ठेवा दोन्ही लढाया फेमस आहे. प्लासीची लढाई जर तुम्हाला विचारलं तर 23 जून 1757 ला झालेली आहे आणि बक्सारची लढाई लक्षात ठेवा 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सारची लढाई जी आहे झालेली होती. त्यानंतर हा तह झाला ज्याचं नाव आहे अलाहाबादचा तह आणि आपल्याला मिळाले इंग्रजांना मिळाले होते दिवाणीचे अधिकार बंगाल, बिहार आणि ओरिसा प्रांतातले. तर हाच प्रश्न तुम्हाला तिथे विचारण्यात आलेला होता की कोणत्या वर्षी मिळाले आहे 1765 अलाहाबादचा तह. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न बघा 9 नंबरचा. मुंबई लोहमार्ग 2018 ला आहे. इसवी सन 1856 मध्ये यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केलेली आहे. पुरातत्व विभाग वर्ष विचारला आहे 1856. आताच मी सांगितलं तुम्हाला बघा लॉर्ड डलहौसी. लक्षात घ्या रे बघा याचं उत्तर कोणता व्यक्ती येणार, तो व्यक्ती आहे बघा लॉर्ड डलहौसी. ऑप्शन नंबर 4 यांनीच बघा पुरातत्व विभाग आपल्या देशामध्ये स्थापन केलेला आहे. तो व्यक्ती म्हटलं तर लॉर्ड डलहौसी. कार्यकाळ बघा यांचा 1848 ते 1856. लक्षात घ्या 1848 ते 1856 या कालखंडात येऊन गेलेल्या व्यक्ती लॉर्ड डलहौसी. यांचं टोपण नाव आहे मित्रांनो बघा एक टोपण नाव विचारलं तुम्हाला ते आहे आधुनिक भारताचा निर्माता. लक्षात ठेवा आधुनिक भारताचा निर्माता म्हटलं तरी कोणाला लॉर्ड डलहौसी. यांच्या काळात बघा सर्वात पहिले आहे रेल्वेची सुरुवात यांच्याच काळात झाली होती. त्यानंतर आहे पोस्ट ऑफिस, त्यानंतर आहे तारायंत्र. हे जे आहे सगळे यांच्या काळात सुरू करण्यात आलेलं आहे. कोणाच्या म्हटलेला लॉर्ड डलहौसी यांनी बघा दत्तक वारसा नामंजूर. लक्षात घ्यायचं आहे दत्तक वारसा नामंजूर लावाचं तत्व लावून अनेक संस्थाने खालसा सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रश्न विचारते कधी का भारतात असंख्य संस्थाने खालसा करणारा गव्हर्नर जनरल कोण, त्यांचं नाव म्हटलं तर लॉर्ड डलहौसी. 1848 ते 1856. लक्षात ठेवा आधुनिक भारताचा निर्माता, रेल्वेची सुरुवात, पोस्ट ऑफिस आहे, तारायंत्र आहे, दत्तक वारसा नामंजूर सुद्धा लावलेला आहे. यांच्याच काळात एक काय झाला रे विधवा पुनर्विवाह कायदा. लक्षात ठेवा
विधवा पुनर्विवाह कायदा 1856 ला लॉर्ड डलहौसी यांच्या कालखंडातच तो घडून आलेला होता, विधवा पुनर्विवाह कायदा. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या अथक प्रयत्नाने, लक्षात घ्या मित्रांनो, हा कायदा आपण पारित केलेला होता, विधवा पुनर्विवाह कायदा 1856. आणि यांच्याच काळात बघा 1856 ला आपल्या इथे पुरातत्व विभागाची स्थापना जी आहे करण्यात आलेली आहे. लॉर्ड डलहौसीवर हमखास प्रश्न पडतात, त्याला कव्हर करून ठेवा. डलहौसी फेमस मध्ये बघा तुम्हाला कर्जन आहे, लिटन आहे, रिपन आहे, मेयो आहे, वेलेस्ली आहे, वॉरेन हेस्टिंग, कॉर्नवालिस, हे जे आहे ना, हे कधी तुम्ही विसरू नका. हे गव्हर्नर जनरलचं कार्यकाळ आणि त्यांच्या काळात झालेले काम आपल्याला चांगल्या लेवलनं करून ठेवणं जरुरी आहे, कारण ते वारंवार एक्झाम मध्ये विचारल्या जात आहे. पुढे बघा, नेक्स्ट प्रश्न आला. इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे, लक्षात घ्या रे बा, मुंबई ते ठाणे हा भारतातला पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला? प्रश्न बघा, नागपूर लोहमार्ग 2024. आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा सुद्धा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. आणि आताच सांगितलंय पहिली रेल्वे कोणाच्या काळात धावण्यात आलेली आहे, ते देखील लक्षात घ्या. लॉर्ड डलहौसी यांच्या काळात बघा पहिली रेल्वे धावली होती. तारीख लक्षात घ्या, तारीख आहे रे 16 एप्रिल 1853. 16 एप्रिल 1853 ला भारतात पहिल्यांदा रेल्वे धावण्यात आलेली आहे. रेल्वे कुठे झाली बघा रे, मुंबई ते ठाणे. विचारते, मुंबई ते ठाणे जे आहे पहिल्यांदा रेल्वे धावली आणि ते होतं अंतर बघा 34 किलोमीटर जे आहे आपली रेल्वे धावली आहे, मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर. पुढे बघा, ट्रेनचं नाव, ट्रेनचे नाव विचारलं नाही पण कधी विचारू शकते. ट्रेनचं नाव लक्षात ठेवा, ब्लॅक ब्युटी. ब्लॅक ब्युटी जे आहे त्या ट्रेनचं नाव होतं, ब्लॅक ब्युटी नावाची ट्रेन जे आहे ते पहिल्यांदा धावलेली आहे. याला बघा 3 इंजन होते. इंजन विचारते किती राहिले, तर 3. पहिलं नाव आहे सिंध, त्यानंतर आहे साहिब आणि एक आहे सुलतान. सिंध, साहिब आणि सुलतान हे 3 इंजिन जे आहे या रेल्वेला राहिलेले आहे. ट्रेनचं नाव ब्लॅक ब्युटी, इंजन होते 3, सिंध, साहिब, सुलतान. मुंबई ते ठाणे 16 एप्रिल 1853 पहिल्यांदा आपल्या इथे रेल्वे धावली आहे. 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर. आणि कोणाच्या कालखंडात सांगितलंय, लॉर्ड डलहौसी यांच्या कालखंडात लक्षात ठेवा पहिल्यांदा रेल्वे आपल्या भारतात धावलेली आहे. दुसरा ऑप्शन बघा, लॉर्ड वेलेस्ली. वेलेस्ली मी सांगितलंय तैनाती फौजेचा जनक. लक्षात ठेवा, भारतामध्ये ज्या व्यक्तीने भारतात पहिल्यांदा तैनाती फौज लावलेली आहे त्या तैनाती फौजेचा जनक म्हणजे लॉर्ड वेलेस्ली. लॉर्ड रिपनला आता सांगितलंय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. लॉर्ड रिपन जर म्हटलं लक्षात घ्या मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक राहिलाय लॉर्ड रिपन. आणि लॉर्ड विल्यम बेंटिक जो होता भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, ज्यांच्या काळात सतीप्रथा बंद झाली, यांच्याच काळात लक्षात ठेवा भारतात इंग्रजी शिक्षणाची सुद्धा सुरुवात करण्यात आलेली होती. ते व्यक्ती जर लक्षात ठेवा लॉर्ड विल्यम बेंटिक. आणि आता प्रश्न होता तुम्हाला का पहिली रेल्वे कोणाच्या काळात धावण्यात आलेली आहे, तर उत्तर होतं बघा लॉर्ड डलहौसी यांच्या काळात पहिल्यांदा ती रेल्वे धावलेली आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न विचारला गेलाय. धुळे पोलीस 2016 ला सुद्धा हा प्रश्न आता येऊन गेलेला होता. काय आहे बघा, प्रश्न आहे यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घालणारे व्यक्ती लक्षात ठेवा लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले नावाचा व्यक्ती आहे, यांनीच बघा भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केलेली होती लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात. इथे बघा लॉर्ड मेकॉले. आणि कोणाच्या काळात म्हटलं तर बघा लॉर्ड विल्यम बेंटिक हा त्यावेळेस आपला गव्हर्नर जनरल होता 1835 ला. आणि 1835 ला भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात या व्यक्तीने केलेली आहे लॉर्ड मेकॉले. पुढे बघा लॉर्ड मेकॉलेने बघा 1834 ला आपल्या देशासाठी बघा IPC इंडियन पिनल कोड सुद्धा 1834 ला लिहिलेले होते, जे पुढे बघा 1860 ला IPC भारतामध्ये लागू करण्यात आले. विचारते IPC भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आले, 1860. लिहिलं होतं 1834 ला, लॉर्ड मेकॉले नावाचा व्यक्ती याने लिहिलेलं आहे. आणि 1835 ला लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झालेली आहे. लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. कर्जन बंगालची फाळणी करणारा 1905 ला. किंवा वायव्य सरहद्द प्रांत ज्या व्यक्तीने निर्माण केलेला व्यक्ती होता तो होता लॉर्ड कर्जन. हा प्रश्न तुम्हाला इथे महत्वाचा बनू शकते. पुढचा प्रश्न बघा, नेक्स्ट प्रश्न. आता 12व्या नंबरचा प्रश्न तुम्हाला बघा परभणी पोलीसला आलेला आहे. असाच एक प्रश्न तुम्ही ऑलरेडी पाठीमागे बघितलाय. म्हणून जे फेमस गव्हर्नर आहे त्यांचा कालखंड माहित असणं आपल्याला आवश्यक राहणार आहे. बघा इथे प्रश्न काय आलाय,
पुढील व्हॉइसरॉयची त्यांच्या कारकिर्दीनुसार सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा. स्टार्टिंग पासून तर आतापर्यंत याला मांडणी करायची आहे. आपल्याला यांचा कार्यकाळ माहित असणं जरुरी आहे. बघा आता सर्वात पहिला व्यक्ती आला लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटनचा कार्यकाळ आहे 1876 ते 1880. लॉर्ड लिटन हा भारताला बघा जे काही व्हाईट व्हॉइसरॉय आले त्यापैकी एक म्हणजे होता लॉर्ड लिटन, कपटी व्हॉइसरॉय. याच्याच काळात बघा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट पारित करण्यात आला. हाच व्यक्ती होता ज्याच्या काळात बघा सिव्हिल सेवा देण्याचं वय 21 वरून 18 करण्यात आलेलं आहे. तो व्यक्ती म्हटलं तर लॉर्ड लिटन. आणि हाच व्यक्ती होता ज्याने पहिल्यांदा दिल्ली दरबार भरवलेला आहे. तो व्यक्ती होता लॉर्ड लिटन 1876 ते 1880. ब मध्ये बघा लॉर्ड कर्झन. कर्झन आहे 1899 ते 1905. लॉर्ड कर्झन ज्या गोष्टीसाठी फेमस आहे ते म्हणजे बंगालची फाळणी. 1905 ला आपल्या देशात बघा बंगालची फाळणी करणारा होता लॉर्ड कर्झन. पुढे 12 डिसेंबर 1911 ला बंगालची फाळणी रद्द सुद्धा झालेली आहे. लॉर्ड कर्झन हा बंगालच्या फाळणीसाठी फेमस राहिला आहे. लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाळ बघा 1856 ते 1862 या कालखंडात राहिला आहे लॉर्ड कॅनिंग. आणि कॅनिंगच्या काळात अत्यंत वादग्रस्त घटना म्हणजे 1857चा उठाव. पुढे बघा लॉर्ड कॅनिंग हाच बनला भारताचा पहिला व्हॉइसरॉय. तर भारताचा पहिला व्हॉइसरॉय म्हटलं तुम्हाला तर लॉर्ड कॅनिंग. आणि लास्ट मध्ये बघा लॉर्ड मेयो. मेयोचा कार्यकाळ आहे 1869 ते 1872. हा व्यक्ती होता लॉर्ड मेयो, ज्याला म्हणतो आपण लक्षात घ्या आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक. लक्षात ठेवा लॉर्ड मेयोला काय म्हणते म्हटलं याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून हा प्रसिद्ध राहिलेला व्यक्ती आहे लॉर्ड मेयो, ज्या काळात पहिल्यांदा जनगणना सुद्धा झालेली आहे. 1869 ते 1872 आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लॉर्ड मेयो. आता बघा आपण चारही गव्हर्नर जनरल यांचा कार्यकाळ लिहिलेला आहे. आता क्रम लावा. सर्वात पहिले जो आहे 1856 ते 1862 पहिल्या नंबरला. याचा अर्थ बघा क पहिले याला पाहिजे. क इथे आहे का नाही, क इथे आहे का नाही, क इथे आहे का नाही, क इथे आहे की नाही आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर 3 एकाच आधारे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. पहिले क 1856 ते 1862, 1869 ते 72 ड वाला लॉर्ड मेयो. मग आला तुमचा लॉर्ड लिटन 76 ते 80 आणि 99 ते 1905 ला आला लॉर्ड कर्झन. उत्तर येते बघा क ड अ ब. हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे, लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे बघा. नेक्स्ट प्रश्न. हा प्रश्न बघा थोडासा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. आता हा प्रश्न जो आहे एखादी वेळा विचारला जाते, असे प्रश्न कधी येत नाही. कलेक्टरवर प्रश्न आलेला आहे. कलेक्टर जे आहे कधी कोणतेही लक्षात ठेवायची काही गरज राहत नाही. त्यामुळे प्रश्न काय होता बघून घ्या. 1857 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता. हा 1857च्या उठावासंबंधी सुद्धा प्रश्न बनू शकते, लक्षात घ्या. हा पुणे प्रांताचा कलेक्टर जो आहे त्यावेळेस रॉबर्टसन राहिलेला होता 1857 ला. पण या प्रश्नामध्ये बघा थोडासा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. असे प्रश्न जे आहे एवढं काही महत्व द्यायची गरज राहत नाही. नेक्स्ट प्रश्नाकडे चला पुढे बघा. 14 नंबरचा प्रश्न. लातूर पोलीस 2016 ला सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा या गव्हर्नर जनरलच्या काळात इसवी सन 1772 मध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर, लक्षात ठेवा कलेक्टर या पदाची निर्मिती केली आहे. तर सर्वात पहिले 1772 वॉरेन हेस्टिंगचा कार्यकाळ होता आणि 1772 ला वॉरेन हेस्टिंग याचा अर्थ बघा कलेक्टर पद निर्माण करणारा मी पहिले सांगितलं वॉरेन हेस्टिंग, ज्याने लक्षात ठेवा कलेक्टर नावाचं पद जे आहे ते निर्माण केलं आहे. तो व्यक्ती होता लक्षात ठेवा वॉरेन हेस्टिंग. आणि वॉरेन हेस्टिंग कोण राहिला लक्षात येईल पहिल्यांदा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. वॉरेन हेस्टिंग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. याच्या काळात एक कायदा आलता रे 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला होता आणि ऍक्ट नुसार बघा कलकत्ता येथे, लक्षात ठेवा कलकत्ता येथे ज्या या ऍक्ट नुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना, कलकत्त्याला आपल्या इथे लक्षात ठेवायचं आहे सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आलेली होती या कायद्यानुसार 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. पुढे बघा लॉर्ड वॉरेन हेस्टिंग जो आहे याच्याच काळामध्ये लक्षात ठेवा भारताचे पहिले वृत्तपत्र, लक्षात घ्या मित्रांनो यांच्याच काळात सुरू केले होते बघा भारताचे पहिले वृत्तपत्र. भारताचं पहिलं जे आहे लक्षात ठेवा वृत्तपत्र यांच्याच काळात सुरू केलं होतं, ज्याचं नाव आहे द बेंगॉल गॅझेट. विचारलं तुम्हाला कोणतं म्हटलं तर बघा द बेंगॉल
गॅझेट. द बेंगॉल गॅझेट नावाचं वृत्तपत्र पहिल्यांदा यांच्याच काळात सुरू केलं होतं. 1780 ला हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं आहे. कोणाच्या काळात? लॉर्ड वॉरेन हेस्टिंग यांच्या काळात हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलेलं आहे. तर म्हणून हा व्यक्ती सुद्धा तुम्हाला महत्वाचा राहते का, हा व्यक्ती कोण होता लक्षात ठेवा. तो व्यक्ती राहिलेला आहे वॉरेन हेस्टिंग. लॉर्ड क्लाइव्ह, पुढे बघा लॉर्ड क्लाइव्ह तर रॉबर्ट क्लाइव्ह म्हणतो याला. बंगालचा पहिला गव्हर्नर, बंगालचा पहिला गव्हर्नर म्हटलं तर लॉर्ड क्लाइव्ह. लॉर्ड कॅनिंग भारताचा पहिला व्हाईसरॉय. लक्षात ठेवा पहिला व्हाईसरॉय व्यक्ती जर म्हटलं आपल्याला लॉर्ड कॅनिंग. आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस जो आहे त्या लॉर्ड कॉर्नवॉलिसला आपण म्हणतो, लक्षात घ्या मित्रांनो, सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक. लॉर्ड कॉर्नवॉलिस म्हणजे कोण तर लक्षात घ्यायचं आहे, सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक म्हणून ज्या व्यक्तीला ओळखला जाते तो व्यक्ती होता लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर तुम्हाला सर्वात पहिले वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळावर प्रश्न विचारला होता, तर वॉरेन हेस्टिंगचा कार्यकाळ माहित असणं आपल्याला अत्यंत महत्वाचं राहणार आहे. क्लिअर आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे? सिंपल प्रश्न होता, लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉलेने आता सांगितलं तुम्हाला बघा 1834 ला आपल्या इथे आयपीसी जे आहे ते लिहिलेली होती आणि 1860 ला जे आहे ही आयपीसी लागू करण्यात आली. 1860 ला जे आपण आयपीसी लागू करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा. लॉर्ड मेकॉले 1834 ला लिहिली, लागू केली 1860. आणि मागच्या वर्षी बघा 1 जुलै 2024 पासून लक्षात घ्यायचं आहे भारतीय न्याय संहिता BNS याने बघा या आयपीसी ची जागा घेतलेली आहे. भारतीय न्याय संहिता. तर भारतीय न्याय संहितेने बघा आयपीसी जागा घेतली, त्याला BNS म्हणून आता ओळखलं जाते. लॉर्ड मेकॉले जो आहे हा भारतीय दंड संहितेचा निर्माता राहिलेला आहे. लॉर्ड कर्झन बंगालची फाळणी. माउंटबॅटन सांगितलं होतं बघा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल. लक्षात ठेवा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल हाच आहे बघा स्वतंत्र भारताचा पहिला, स्वतंत्र भारताचा पहिला. लक्षात ठेवा गव्हर्नर जनरल जर कोण आलेला आहे तो आहे लॉर्ड माउंटबॅटन. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. आणि इथे प्रश्न बनते बघा स्वतंत्र भारताचा पहिला, स्वतंत्र भारताचा पहिला भारतीय या शब्दावर लक्ष द्यायचं आहे. भारतीय गव्हर्नर जनरल जर तुम्हाला विचारले तर लक्षात ठेवा ती व्यक्ती राहणार आहे सी राजगोपालचारी. लक्षात ठेवायचं आहे सी राजगोपालचारी. जर म्हटलं तुम्हाला पहिले भारतीय, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सी राजगोपालचारी, स्वतंत्र भारताचे पहिले म्हटलं तर लॉर्ड माउंटबॅटन आणि शेवटचे जरी म्हटलं तरी लॉर्ड माउंटबॅटन. आणि आपल्या इथे बघा लॉर्ड मेकॉलेने आयपीसी जी आहे लिहिलेली आहे 1834 ला. त्याचं उत्तर येणार तुम्हाला लॉर्ड मेकॉले, ऑप्शन नंबर 1. पुढे बघा नेक्स्ट प्रश्न बघा आपला 16 नंबरचा. तो प्रश्न आहे सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? आता असे जर डायरेक्ट प्रश्न आले मित्रांनो बघा तुम्हाला कार्यकाळ जर माहित राहिला तर प्रश्न इझी होऊन जाते. 1899 ते 1905 आपल्याला माहिती आहे की हा कार्यकाळ लॉर्ड कर्झनचा राहिलेला आहे ज्याच्या काळात बंगालची फाळणी झालेली आहे. 1905 ला बंगालची फाळणी, बंगालच्या फाळणीच्या अगोदर आला 1904 आणि 4 ला विचारला आहे उत्तर इथे बघायचं लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन जो आहे यानेच बघा प्राचीन स्मारक कायदा 1904 ला पारित केलेला होता लॉर्ड कर्झन. म्हणून याचं उत्तर येते लॉर्ड कर्झन जो बंगालच्या फाळणीसाठी प्रसिद्ध राहिलेला आहे. आणि बंगालची फाळणी रद्द झाली होती 12 डिसेंबर 1911 बंगालची फाळणी रद्द झालेली आहे. लॉर्ड कर्झन. चेम्सफोर्ड यांच्या काळात मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा येणार लक्षात ठेवा. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा लक्षात घ्या. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला होता तो आला होता 1919 ला आलेला कायदा आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. लॉर्ड वेलेस्ली. वेलेस्ली सांगितलं तुम्हाला बघा तैनाती फौजेचा जनक. लक्षात ठेवा तैनाती फौजेचा जनक म्हणून हा व्यक्ती ओळखला जाते. तो व्यक्ती होता लॉर्ड वेलेस्ली ज्याला म्हणतो आपण तैनाती फौजेचा जनक. तर या प्रकारे बघा हा प्रश्न तुम्हाला नाशिक ग्रामीणला जो आहे तो विचारण्यात आलेला आहे. तर भारतीय प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याश्रेय लॉर्ड कर्झन यानेच बघा हा कायदा संमत करून पुरातन वास्तू जे आहे त्या संरक्षण करण्यासाठी मोठा जो पुढाकार घेतलेला व्यक्ती होता लॉर्ड कर्झन. हा एका गोष्टीने बदनाम आहे सांगितलाय ती गोष्ट होती बंगालची फाळणी. तर मित्रांनो बघा यापर्यंत आपण बघा 16 प्रश्नाचं डिटेल एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न या पार्ट मध्ये केलेला आहे.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच कंटिन्यू व्हिडिओ आता तुम्हाला ऑल पीवायक्यू सिरीजच्या याच्यावर येत राहणार. म्हणून तुरंत तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. क्लिअर आहे? थँक्यू सो मच.